मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नांदेड जिल्हा उमरी तालुका कुसुमनगर बागलवाडा येथून आपण मारुतीरावजी व्यंकटरावजी कवळे गुरुजी एक शिक्षक ज्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला, साखर कारखानदारी आणि अनेक उपक्रम की शेतकरी काय अडचणीत येतो त्याच्या कल्याणासाठी काय करायला पाहिजे, शिक्षक असताना कमिटमेंट। दुर्दैवानं आजकालचे नेते सत्ता आली हाता गरिबाला देती लाचा ही प्रवृत्ती वाढत असताना ज्यांच्या नावातच मारुती आहे, मारुती म्हणजे जय बजरंगबली तोड दुश्मन की नली, अशा प्रकारचं सकारात्मक विचारातनं कार्य करणारे जे सध्या नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत, तर आपण जाणून घेऊया त्यांची वाटचाल आणि मतदाराविषयी त्यांचं मनोगत। नमस्कार सर। नमस्कार सर, आपला थोडक्यात देशभरातील सगळ्या श्रोत्यांना आपला परिचय, आपलं शिक्षण आणि आपली वाटचाल याविषयी माहिती द्यावी अशी मी विनंती करतो। सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो। आपण इथं आलात आणि आमची मुलाखत घेत आहात त्याबद्दल मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो। आणि मी माझा परिचय देत असताना मी या भागातील अत्यंत एक सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेला मारुती व्यंकटराव कवळे, आज मला गुरुजी या नावानं या भागातले लोक ओळखतात। आणि मी 1988ला शिक्षक म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्था उमरी येथे कार्यरत झालो आणि तेव्हापासून मी 2024ला म्हणजे डिसेंबर 2023ला मी रिटायर्ड झालो आणि जवळपास 30-35 वर्ष मी शिक्षकी पेशा केला, सेवा केली। आणि मी सामान्य शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला एक सामान्य शेतकऱ्यांविषयी आवड होती। खरं म्हणजे शिक्षक हा जसं चिखलाला कुंभार घडवतो आणि अत्यंत चांगले मडके घडवण्याचं काम करतो, त्या पद्धतीनं शिक्षकसुद्धा विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतो, पिढी घडवण्याचं काम करत असतो। आणि मी हा पिढ्या घडवत असताना मला शेतकऱ्यांविषयी अत्यंत तळमळ होती। आणि आमच्या भागामध्ये कोरडवाहू शेती असल्यामुळं, ती निसर्गावर अवलंबून असल्यामुळं कधी पिकायचं तर कधी नाही पिकायचं। आणि मग अशा अवस्थेमध्ये मग कुठं पुण्याला कामाला जा, कुठं मुंबईला कामाला जा, कुठं हैदराबादला कामाला जा, अशा प्रकारची अवस्था आमच्या भागातल्या शेतकऱ्यांची होती। आणि म्हणून ह्याच्यावर आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे एक भावना मनामध्ये येत होती। आणि आमची शाळा सकाळी 7 ते 12 असल्यामुळं दुपारच्या नंतर मला खूप वेळ मिळायचा आणि ह्या दुपारच्या फावल्या वेळेमध्ये मग मी इतर व्यवसायाकडं वळत होतो आणि मग शेतकऱ्याला कसं न्याय देता येईल। आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा म्हणून त्या भागामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे चालतो आणि मग आपल्या भागामध्ये सुद्धा दुग्ध व्यवसाय कसा चालेल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला आणि शासकीय डेअरीचं एक संकलन केंद्र घेतलं आणि त्या संकलन केंद्र घेऊन गावामध्ये डेअरीची सुरुवात केली आणि गावातल्या लोकांना गाई म्हशी मोठ्या प्रमाणामध्ये वाटप केल्या। आणि आमचं गाव जिल्ह्यामध्ये नंबर 1चं दूध उत्पादनामध्ये गाव म्हणून नावारूपाला थोड्याच दिवसामध्ये आलं। आणि त्यामुळं माझा सतत जिल्ह्यात एक मराठवाड्यातली सगळ्यात मोठी यात्रा माळेगावला भरत असते, त्या माळेगावच्या यात्रेमध्ये जिल्ह्यात सगळ्यात मोठी डेअरी म्हणून माझा सतत 3 वर्ष त्या ठिकाणी सत्कार झाला। मग हे करत असताना ग्रामीण भागामध्ये राजकारण असते आणि आमच्या विरोधी गटानं गावातल्या शेतकऱ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही दुग्ध व्यवसाय करायला, पण दुधापासून तुम्हाला काही उरत नाही, सगळा फायदा गुरुजीचाच होतो आणि तुम्हाला काही शेणही उरत नाही, अशा प्रकारची भावना त्या लोकांमध्ये निर्माण केली आणि लोक पाणी टाकून आणायला सुरुवात केली। आणि त्यामुळं माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की बा आपण स्वतःचेच पैसे देऊन मग एवढ्या लोकांसोबत कसं आपण भांडणं करायचे, कशी वसुली करायची। आणि म्हणून तिथं मग आपण एक सहकारी तत्वावर पतसंस्था काढावी आणि पतसंस्थेतून लोकांना कर्ज द्यावं आणि मग ते वसुलीला आपल्याला सगळे मिळून वसुली करता येईल ही कल्पना डोक्यात आली आणि त्या पद्धतीने आम्ही पतसंस्था काढली। आणि जवळपास 1988ला आम्ही पतसंस्था काढली आणि 90 साली तिचं रजिस्ट्रेशन केलं आणि त्या पद्धतीनं ती पतसंस्था आज अत्यंत चांगल्या प्रकारे चालू आहे। जिल्हाभरामध्ये आमच्या पतसंस्थेच्या 20 शाखा आहेत
आज आमच्याकडे जवळपास 250 करोड रुपयाच्या लोकांच्या ठेवी आहेत. 500 कोटी रुपयाचा आज आमचा व्यवसाय अत्यंत चांगल्या प्रकारे ह्या जिल्हाभरामध्ये चालू आहे. अनेक तरुणांच्या हाताला आम्ही काम दिलं, त्या माध्यमातून अनेक तरुणांना कर्ज वाटप केलं, अनेक महिलांना कर्ज वाटप केलं आणि त्यातून अत्यंत व्यवस्थितपणे महिला सन्मानाचं जीवन जगतात. महिलांनी अनेक व्यवसाय उभे केले, तरुणांनी अनेक व्यवसाय उभे केले आणि ह्यामधून आपल्याला हे सगळं करता आलं. आणि नंतर मग मी विचार केला की आमच्या भागामध्ये एक शाश्वत पीक म्हणून आपण या ठिकाणी मी जिल्हा परिषद लढवली. जिल्हा परिषद लढवल्याच्या नंतर या भागातल्या लोकांनी मला सांगितलं की बाबा आमचा ऊस जात नाही, आम्ही तुम्हाला मतं दिल्यामुळं आणि आता आमची खूप अडचण निर्माण झाली आणि गुरुजी आमच्यासाठी काहीतरी करा. आणि मग मी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला, कारखाना काढायचा विचार मनामध्ये आणला आणि मग त्या ठिकाणी कारखाना काढण्यासाठी नियोजन केलं आणि मी अवघ्या 6 महिन्यामध्ये शिंदी गावामध्ये एक कारखाना उभं केला आणि त्या शेतकऱ्यांचा ऊस नेऊन त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून अत्यंत लोकांना रोजगारही मिळाला आणि त्या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला. आज खरं म्हणजे अभिमानानं सांगावं असं वाटतंय की आमचं शिंदी गाव असेल, शेलगाव असेल, ह्या भागातली सगळी गावं, उदाहरणार्थ मी सांगतो की शिंदी गावामध्ये गेल्या वर्षी 40,000 मॅट्रिक टन ऊस निघाला. 10 करोड रुपये ऊसाचे त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये गेले. अनेक घरामध्ये त्या ऊसाच्या माध्यमातून शाश्वत पैसा गेला. शेलगावसारख्या गावामध्ये 8 करोड रुपयाचा ऊस झाला. एका गावात एका वर्षाला 8-8 कोटी रुपयाचा ऊसाचा पैसा त्या गावामध्ये जातो. आज ह्यामुळं प्रचंड प्रगती आमच्या भागामध्ये झाली आणि माझं स्वप्न आहे की ह्या नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 3 तालुके येतात, उमरी तालुका, धर्माबाद तालुका आणि नायगाव तालुका. आणि खरं म्हणजे या तिन्ही तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अत्यंत सुंदर आहे. एवढी सक्षम आणि एवढी चांगली परिस्थिती आहे आणि ह्या परिस्थितीचं जर योग्य नियोजन झालं तर या भागातला प्रत्येक शेतकरी अत्यंत चांगलं उत्पादन घेऊन सन्मानाचं जीवन जगू शकतो. या भागातला प्रत्येक तरुण शेतीला पूरक व्यवसाय करून सुद्धा तो सन्मानाचं जीवन जगू शकतो. आणि आम्ही या भागातल्या अनेक तरुणांना सोलापूरला पाठवलं, कोल्हापूरला पाठवलं दुग्ध व्यवसायाची ट्रेनिंग देण्यासाठी, बारामतीला पाठवलं, त्यानंतर पुण्याला VSIला शुगर इन्स्टिट्यूटला पाठवलं, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला. आणि त्या ठिकाणी सुद्धा अनेक तरुणांनी ट्रेनिंग देऊन या ठिकाणी आज एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन कसं घेता येईल या पद्धतीनं या भागातला तरुण आज कामाला लागलेला आहे. आणि एकरी 100 टन जर ऊसाचं उत्पादन घेतलं तर त्याला एका एकरला 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न होते साहेब. मग त्याला कुठली नोकरी मागायची काही गरज नाही आणि अत्यंत सन्मानाचं जीवन या भागातले तरुण आज जगत आहेत. साधारणतः पतपेढी, दूध डेअरी आणि साखर कारखाना आपण डायरेक्ट किती लोकांना रोजगार दिला आणि इनडायरेक्ट किती लोकांना रोजगार दिला? साहेब डायरेक्ट विचार जर केला तर आज आमच्या 3 कारखाने, 1 डेअरी आणि पतसंस्थेच्या 20 ब्रँचेस यामध्ये साधारणतः 4,500 ते 5,000 तरुणांना आम्ही प्रत्यक्ष काम दिलेलं आहे. आणि साधारणतः 2 करोड रुपये महिन्याला मी पगार करतो. पगारापोटी 2 कोटी रुपये. शासनाचं आम्हाला कुठलं 1 रुपया अनुदान नाही आणि हे सगळं आम्ही व्यवस्थित ह्या संस्था चालवून आज ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हाताला आम्ही काम दिलं आणि त्यांना 5,000 तरुणांच्या हाताला प्रत्यक्ष काम दिलं. आणि अप्रत्यक्ष म्हटलं तर या भागातले हजारो शेतकरी अप्रत्यक्षपणे खरं म्हणजे आज सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्या भागातल्या ऊसाचं उत्पादन घेत आहेत, दुधाचं उत्पादन घेत आहेत. अनेक लोकांनी गाई म्हशी ठेवलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांच्या घरात 10 दिवसाला दुधाच्या माध्यमातून पैसा जातो आणि ऊसाच्या माध्यमातून दरवर्षी शाश्वत पैसा जातो. त्यामुळे या भागातला शेतकरी अत्यंत संपन्नतेकडे जात आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस देणं या संदर्भात आपल्या कारखान्यामार्फत बेणं वाटप, खतं वाटप किंवा ठिबक सिंचन वाटप असं काही कार्यक्रम राबवले गेले का? साहेब आम्ही आमच्या कारखान्याच्या माध्यमातून या भागामध्ये आम्ही कारखान्यावरच एक संजीवनी नर्सरी तयार केलेली आहे आणि यामध्ये अत्यंत दर्जेदार रोपं तयार करून आम्ही शेतकऱ्यांना पुरवठा करतो. अगदी फक्त त्यांच्याकडून 1 रुपया घेतो आम्ही आणि बाकीचे पैसे आम्ही उर्वरित त्यांना त्यांच्या ऊसातून कापून घेतो. आणि ह्या पद्धतीनं आम्ही मागणीनुसार शेतकऱ्यांना दर्जेदार ऊसाची रोपं पुरवठा करतो, बेणं पुरवठा करतो.
काही लोकांना मोटार पाईपलाईनसाठी बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देतो, काही लोकांना गाई म्हशीसाठी सुद्धा बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देतो. म्हणजे लोकांना पैशाच्या काही अडचणीच नाहीत. ठिबकसाठी सुद्धा आम्ही बँकेकडून कर्ज देतो आणि त्यामुळं शेतकऱ्यांना इथं फक्त नियोजन करायचं काम आहे, बाकी सगळ्या गोष्टीचं तर काही म्हणजे अडचणच नाही. पतपेढ्या ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडं दिवाळखोरीत निघतात, सहकाराचा स्वाकार होतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपली पतपेढी ही किती सभासद आहेत आणि घेतलेलं कर्ज लोक पाया पडून रडून कर्ज घेतात हो, आणि प्रॉपर युटिलायझेशन न झाल्यामुळं परतफेड करू शकत नाही, तर रिकव्हरीचा अनुभव कसा आहे तुम्हाला? साहेब, आमची पतसंस्था ही पूर्वी आम्हाला अगोदर सुरुवातीला अनुभव नव्हता, त्यामुळं रिकव्हरीला थोड्या अडचणी येत होत्या आणि त्यावेळेस आमचा NPA हा 4-5% होता. पण आता आमचे लोक सगळे परफेक्ट झालेत आणि परफेक्ट झाल्यामुळं आता आमच्याकडं ऊसासारखं शाश्वत पीक यायले आणि त्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा पैशाची अडचण नाही. त्यामुळं आता आमची रिकव्हरी ही 0.5% वर आलेली आहे. म्हणजे NPAचं प्रमाण आमचं 1%पेक्षाही कमी आहे. म्हणजे अत्यंत लोक व्यवस्थितपणे पैसे भरतात. या भागातले व्यापारी पैसे भरतात, या भागातल्या महिला बचत गटाच्या महिला पैसे भरतात. आणि तुम्ही नफ्याचं जर म्हटलं तर आज आमची पतसंस्था स्थापनेपासून आजपर्यंत आम्ही 15% डिव्हिडंड आत्तापर्यंत दिलेला आहे. 15%. कुठल्याच संस्थेनं 15% डिव्हिडंड देत नाही, पण आज आमची पतसंस्था ही स्थापनेपासून आजपर्यंत 15% डिव्हिडंड देते, म्हणजे सभासदांना लाभांश देते. आणि एवढंच नव्हे तर आम्ही पतसंस्थेच्या नफ्यातून संचालक मंडळ 1 रुपया सुद्धा कुठला खर्च करत नाही, मानधन घेत नाही किंवा गाडी वापरत नाही. आणि ह्यामुळं पतसंस्थेची बचत होते. नफ्यामध्ये पतसंस्था असल्यामुळं आम्ही उमरीला मोक्याच्या ठिकाणी पतसंस्थेचा स्वतःचा प्लॉट विकत घेतला आणि त्या ठिकाणी एक शाखा आहे आमची. धर्माबादला आम्ही 6 एकर जमीन विकत घेतली पतसंस्थेच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला वेअरहाऊस बांधून त्या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. आज आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नांदेडला मोंढ्यामध्ये असलेला साधारणतः 12 करोड रुपयाला आम्ही प्लॉट विकत घेतला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आणि हे सगळं प्रॉफिटमधून घेतलेलं आहे सगळं. आणि आम्ही अत्यंत काटकसरीनं ही संस्था चालवतो आणि या संस्थेमध्ये नफ्याचं प्रमाण खूप चांगलं आहे. आणि म्हणून ह्या जिल्ह्यातले सगळे शेतकरी असतील, व्यापारी असतील, आमचे कर्मचारी असतील, मोठ्या प्रमाणामध्ये ठेवी ठेवतात आणि कर्जासाठी सुद्धा अनेक तरुण या भागातून आमच्या पतसंस्थेतून कर्ज घेतात आणि ते व्यवस्थित परतफेड करतात. त्यामुळं आमची संस्था ही नफ्यामध्ये आहे आणि नफ्यामध्ये असल्यामुळं आज अनेक संस्था अडचणीत असतात, पण आमच्या पतसंस्थेनं परवाच आम्ही नांदेडला 12 करोड रुपयाचा प्लॉट घेतला आणि त्या ठिकाणी आम्हाला एक भव्य अशी सुसज्ज इमारत त्या ठिकाणी बांधकामसुद्धा करायचं आहे आणि लवकरच आम्ही ती सहकार सेतू या नावानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम करून या जिल्ह्यातल्या लोकांना सहकार काय असते आणि ते कसं चालवलं पाहिजे हे आम्ही दाखवून देऊ. आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे साहेब आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये विश्वासानं आमच्याकडे गुंतवणूक करतात, डिपॉझिट ठेवतात आणि लोकांच्या विश्वासावर, लोकांच्या आशीर्वादावर ह्या संस्था चालल्यात. ह्या जिल्ह्यात अनेक नेत्यांनी कैलासवासी शंकररावजी चव्हाण साहेब असतील, कैलासवासी पद्मश्री शामरावजी कदम असतील, कैलासवासी बाबासाहेब गोरठेकर असतील, कैलासवासी बाबा पाटील बन्नाळीकर असतील, कैलासवासी आमचे नायगावचे बळवंतरावजी चव्हाण साहेब असतील, कैलासवासी बापूराव पाटील आष्टीकर असतील, या सगळ्या अत्यंत नेत्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या संस्था चालवल्या. बापू बारडकर असतील, ह्या सगळ्या नेत्यांनी चांगल्या सहकारी संस्था चालवल्या, नावारूपाला आणल्या, लोकांना न्याय देण्याचं काम केलं. त्यांचा आदर्श आमच्या डोळ्यापुढे ठेवून आम्ही सुद्धा ही संस्था अत्यंत चांगल्या प्रकारे चालवत आहोत आणि निश्चित लोकांचा विश्वास आहे आणि या विश्वासावर आम्ही ही संस्था खूप पुढे नावारूपाला नेऊ. आता आपण एका बाजूला आता विधानसभा निवडणूक लढू इच्छितात, लोकांचंही अनेक लोकांनी म्हटले की आपण नायगावमधून लढावं अशा प्रकारचं आहे. मध्यंतरी मला वाटतं हिंदुत्ववादी संघटनांनी विद्यमान आमदाराच्या विरोधात मोर्चा काढला. तर तुमचं नेमकं विकास आणि राजकारण हे काय मत काय आहे तुमचं? साहेब, ह्यामध्ये कसं आहे, राजकारण करत असताना राजकारण वेगळं आणि संस्था वेगळ्या. संस्थेमध्ये राजकारण येऊ द्यायचं नसते. संस्था ह्या पारदर्शकपणे चालवायच्या असतात. त्यामध्ये तो कोण्या जातीचा आहे, कोण्या पक्षाचा आहे हे बघायचं नसते. आणि राजकारण करत असताना सुद्धा राजकारण हे 20% केलं पाहिजे आणि त्यामध्ये समाजकारण
हे 80% केलं पाहिजे आणि ह्या पद्धतीनं जर आपण केलं तर आपल्या भागाला खूप मोठा न्याय आपल्याला देता येऊ शकतो. आता या ठिकाणी कोण कसं वागावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांच्या विरोधात मोर्चे निघाले. ते मोर्चे जरी निघाले असले तरी ते त्यांच्या वैयक्तिक काही प्रश्न असेल आणि लोकांच्या मनातल्या भावना असतील. खरं म्हणजे त्यांच्यामध्ये आणि पक्षाचा काही खरं म्हणजे संबंध येत नाही आणि म्हणून या ठिकाणी पक्षाचं कुठलंही नुकसान होऊ नये. आज या ठिकाणी मोदी साहेबांनी देशामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे आणि निश्चित हे काम पुढे नेण्यासाठी आज या भागामध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा मोदी साहेबाच्या कामावर अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन करून, कारण त्यांचं काम आवडल्यामुळं अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आणि अशोकराव चव्हाण साहेब हे जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलो आणि निश्चित ह्या जिल्ह्याला मूर्त स्वरूप जर पुढे न्यायचं असेल तर अशोकराव साहेबांचं नेतृत्व अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे आणि या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जर आम्हाला काम करायची संधी मिळाली तर निश्चित मी दाखवून देईल की बाबा हा नायगाव विधानसभा मतदारसंघ किती विकासानं आपल्याला पुढे नेता येऊ शकतो आणि पश्चिम महाराष्ट्रच काय पुढे जातो तर आमच्या मराठवाड्यामध्ये काय कमतरता आहे का? परमेश्वरानं तर आमच्या मराठवाड्याला भौगोलिक संपन्नता दिलेली आहे आणि मग ह्या भौगोलिक साधन संपन्नतेचा आपण जर विचार करून या ठिकाणी युटिलायझेशन व्यवस्थित केलं तर मला तर असं म्हणायचं आहे की आमच्या भागामध्ये एकही आत्महत्या होणार नाही. साहेब, परवा आमच्या भितनाळला 2 आत्महत्या झाल्या उमरी तालुक्यामध्ये, आमच्या जिरोण्याला 1 आत्महत्या झाली. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरुण शेतकऱ्यांनी. आज आमच्या नायगाव तालुक्यामध्ये 2 आत्महत्या झाल्या, केदार वडगावला आत्महत्या झाली, आमच्या मांडणीला आत्महत्या झाली, गडग्याला आत्महत्या झाली आणि हे सगळ्या शेतकऱ्याच्या मुलांनी आत्महत्या केल्या. धर्माबाद तालुक्यामध्ये पाटोद्याला आत्महत्या झाली. म्हणजे अशा जर आत्महत्या होत राहिल्या आणि आमचे तरुण जर दिशाहीन होत राहिले, कारण म्हणजे तरुणांना दिशा देण्याचं काम हे नेतृत्वाने केलं पाहिजे. तरुणांना वेगवेगळं मोटिवेशन देऊन जर त्यांना वेगवेगळ्या व्यवसायासाठी जर आपण प्रवृत्त केलं आणि त्यांना जर संधी उपलब्ध करून दिली. आज मोदी साहेबांच्या माध्यमातून MSME मार्फत मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होते, ट्रेनिंगची सुद्धा व्यवस्था केली आहे. पण हे शिबिरं लावली पाहिजेत, लोकांना मोटिवेशन केलं पाहिजे. तरुणांना मोटिवेशन करून जर आपण या ठिकाणी उद्योगासाठी त्यांना जर परावर्त केलं आणि त्यांना जर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण सहकार्य केलं तर निश्चित या ठिकाणी या भागातला तरुण आत्महत्या करणार नाही आणि सन्मानाचं जीवन जगेल, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. सर, तुम्हाला राजकीय वारसा नाही, शिक्षक माणूस, मग हे चिखलीकर असतील, खतगावकर असतील, चव्हाण असतील किंवा विद्यमान आमदार खासदार चव्हाण असतील, या लोकांना तुमची प्रगती बघवते का आणि मग या ह्याच्यातून तुम्ही मार्ग कसा काढणार? नाही, माझं मी काम करण्याचं मी ठरवलेलं आहे. कुणाला काय वाटेल माझ्याबद्दल तो त्यांचा विषय आहे साहेब, त्यांना कसं वाटायचं तो त्यांचा विषय आहे. पण मी एक सामान्य कुटुंबातून जन्मल्यामुळं मला सामान्य माणसाविषयी अत्यंत कळवळा वाटतो, प्रेम वाटतो, आदर वाटतो आणि मी प्रत्येक माणसाची कशी सेवा करता येईल, कशी पूजा करता येईल, कारण मी त्याच्यामध्येच देव पाहिला आहे. खरं म्हणजे मी माणसामध्ये देव पाहिलेला आहे आणि मग ह्या माणसाला कसं घडवता येईल, प्रत्येक माणसाला एक चांगल्या दिशेनं कसं नेता येईल आणि आपल्या भागाला कसं पुढं नेता येईल यासाठी मी सतत धडपड करत असतो. मग त्यामध्ये नेतृत्वानं काय निर्णय घ्यायचा तो नेतृत्वाचा विषय आहे. पण माझी इच्छा आहे की ह्या भागाला खूप पुढं न्यायची आणि मग नेतृत्व संधी दिलं तर निश्चित मी ते काम करेल आणि नाही दिलं तर मग ते त्यांचा विषय आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने निर्णय घ्यावा. समजा नेतृत्वानं नातं बघितलं, मेहुणा बघितला किंवा अजून कोणी बघितलं, मग तुम्ही लढणार का शांत राहणार? नाही, मी काय म्हणजे चुकीच्या मार्गाने जाणार नाही, मी काय चुकीचा निर्णय घेणार नाही. पण माझी इच्छा आहे की एखाद्या वेळेस माझ्याकडे कुठलीच सत्ता नसताना मी एवढं सगळं काही करू शकतो आणि नेतृत्वाने आणि जनतेने जर मला संधी दिली तर मला एक वेळेस जर संधी दिली तर मी या संधीचं सोनं करून दाखवेल, एवढं मात्र मी आत्मविश्वासानं सांगू इच्छितो. आणि निश्चित ज्यांनी मला नेतृत्वानं जर माझ्यावर विश्वास टाकला, मी कधी त्या नेतृत्वाचा विश्वासघात होऊ देणार नाही किंवा माझ्या ह्या संधीमुळं त्यांचं नाव कुठं खराब होईल किंवा त्यांना कुठं माझ्यामुळं तकलीफ होईल असं मी कधी चुकीचं या ठिकाणी वागणार नाही. किंवा ज्या जनतेनं मला मतदानरूपी आशीर्वाद दिला आहे
त्या आशीर्वादाचं मी निश्चित सोनं करेल आणि त्यांच्यासाठी मी पूर्ण माझं आयुष्य झिजवण्यासाठी मी काम करेल, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. सर, आपण महत्त्वाचा मुद्दा, दूध डेअरी सुरू केली, दूध संकलन किती आहे? आमच्या विलासरावजी, स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी अनेक वेळा दुग्ध मेळावे घेतले, गाई वाटप केल्या, वेगवेगळे प्रयोग केले. दुर्दैवानं उदगीरचा दूध बुकटी प्रकल्प बंद पडला, निलंगेकर साहेबांनी उभा केलेला. तर आपण दुधाच्या व्यवसायात म्हणजे नाशका धंदा म्हणून ज्याला म्हटलं जातं, तर यामध्ये यशस्वीतेचं रहस्य काय? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलात साहेब तुम्ही. आज आमच्या भागामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये शासकीय डेअरी फार मोठ्या प्रमाणात चालत होती. ती डेअरी पूर्णपणे बंद पडली. त्यानंतर या ठिकाणी रिलायन्स कंपनी, एवढी मोठी देशातली जगातली मोठी कंपनी, रिलायन्सनं इथं डेअरी टाकली. त्या रिलायन्सला सुद्धा डेअरी चालवता आली नाही, ती सुद्धा डेअरी बंद पडली. त्यानंतर आज या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मला वाटते मदर डेअरीचे सेंटर चालू आहेत, अमूल डेअरीचे सेंटर चालू आहेत. अमूल डेअरीसुद्धा आज परेशान आहे. आणि म्हणून डेअरी व्यवसाय हा अत्यंत अडचणीचा विषय आहे, पण तो शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, महत्त्वाचा विषय. आणि म्हणून आज आम्ही सुद्धा डेअरी लॉसमध्ये चालवतो साहेब, कारण ह्या भागात दूध अत्यंत कमी आहे. आणि मग प्रत्येक लिटर दूध आपल्या सेंटरपर्यंत आणण्यासाठी खर्च जास्तीचा येतो आणि हा खर्च जास्त येत असल्यामुळं उत्पन्न कमी होतं आहे. आणि म्हणून ही डेअरी व्यवसाय लॉसमध्ये आहे. अनेक मोठमोठ्या डेअऱ्या या ठिकाणी हात टेकल्या, पण आम्ही शेतकऱ्यांसाठी या भागामध्ये डेअरी चालवत आहोत. आजपर्यंत आम्ही शेतकऱ्याचा कोणाचा 1 रुपयासुद्धा बुडवलेला नाही. 2014 पासून आमची डेअरी चालतं आहे, पण आजपर्यंत कोणाचा 1 रुपया आम्ही बुडवलेला नाही. एखादा 2 महिने आमचं पेमेंट लेट झालं असेल, पण आम्ही कुणाचा 1 रुपयासुद्धा बुडवलेला नाही. आणि म्हणून दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून महिलासुद्धा हा व्यवसाय करू शकतात. आणि आम्ही ह्याच्यावर अत्यंत बारकाईनं नियोजन करून साहेब हा व्यवसाय चालवत आहोत. आणि निश्चित या व्यवसायाला अत्यंत चांगले दिवस येतील. लोकांमध्ये अजून अवेअरनेस निर्माण झाला नाही. आत्ता आमचा शेतकरी कुठेतरी ह्या व्यवसायाकडे वळतोय आणि निश्चित ह्या भागामध्ये ही डेअरी अत्यंत चांगलं चालवून लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपल्या नगरकरचा थोरातांची दूध फॅक्टरी, गोकुळ दूध फॅक्टरी आणि मराठवाड्यात नॅचरल म्हणजे नॅचरल शुगर, नॅचरल दूध, नॅचरल आईस्क्रीम, मला वाटते नांदेडपर्यंत त्यांचं दूध येतं. तर आपण दूध आणणं, पॅकिंग आणि वितरण यासाठी भविष्यात आणखीन काही योजना आहेत साहेब? आमच्याकडे योजना आहेत. काय होतंय, आमच्या भागामध्ये म्हशीचं दूध मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या म्हशी हिवाळ्यामध्येच वितात आणि हिवाळ्यातच दूध जास्त येते. आणि नेमकं हिवाळ्यामध्ये दुधाची मागणी कमी होते. आणि जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा या म्हशी आटतात आणि उन्हाळ्यामध्ये दुधाची मागणी मोठ्या प्रमाणात होते, त्यावेळेस आपल्याकडे दूध नसते. आणि त्यामुळं आमच्या ह्या मराठवाड्यातल्या डेअऱ्या ह्या लॉसमध्ये येतात. म्हणून या भागातल्या तरुणांना सुशिक्षित करावं लागणार आहे, ट्रेनिंग द्यावी लागणार आहे. आणि दुग्ध व्यवसायासाठी थोडा आधुनिकतेची वापर करून जर या तरुणांना जर आम्ही व्यवस्थित केलं तर निश्चित या भागामध्ये डेअरी व्यवसाय अत्यंत चांगला चालू शकेल. उन्हाळ्यात दूध पुरवठा होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हिवाळ्यामध्ये दूध पुरवठा झाल्यामुळे डेअरी लॉसमध्ये येते आणि उन्हाळ्यात दूध मिळत नसल्यामुळे डेअरी लॉसमध्ये येते. म्हणजे दोन्हीकडूनही नुकसान ह्या भागातल्या डेअरीचं होते आणि म्हणून कुठंतरी शेतकऱ्याला अडचणी निर्माण होतात. म्हणून ह्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा या जागृती निर्माण करावं लागणार आहे. त्यांना ट्रेनिंग देऊन दुग्ध व्यवसाय चांगला कसा करता येईल ह्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि सतत 12 महिने दूध पुरवठा त्यांनी जर केला तर डेअरी फायद्यामध्ये येऊ शकते. आणि हे सगळं लोकांमध्ये आम्हाला निर्माण करावं लागणार आहे, लोकांना सांगावं लागणार आहे. आणि त्या पद्धतीनं लोक जर वागले तर आपला दुग्ध व्यवसाय नफ्यामध्ये येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं की सुख के सब साथी दुःख में न कोई असं सांगत असताना आपण सामूहिक विवाह चळवळ, आत्महत्याग्रस्त लोकांना म्हणजे मदत करणं हे कसं काय जमतंय? किंवा तुम्हाला तुमचे कुटुंबीय, होम मिनिस्टर, मुलगा हे कधी तुम्हाला हे का फुकट फौजदारचे करणार, आपल्याला काय करायचंय, लोकांचे लग्न लावायचं, कुणाचं मेलं त्याला मदत करून आपल्याला काय करायचंय, असं कधी घडत नाही का? आणि तुम्हाला हे सर्व काम करायला प्रेरणा कशामुळं आणि कुठून मिळाली? खरं म्हणजे हे काम करण्यासाठी जी प्रेरणा आहे, कारण मी सामान्य कुटुंबातून गरिबीतून आलेला आहे साहेब. मी गरिबी भोगलेली आहे, दुःख भोगलेलं आहे.
आणि म्हणून गरिबाविषयी माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे, सन्मान आहे. आणि म्हणून कुठं एखादा तरुण जर माझा आत्महत्या केला तर आमचं हृदय भेलावून जाते. आणि मग आपण आयुष्यामध्ये जे काही कमाई करतो ते काय आपल्यासाठीच नसते सगळं. आणि म्हणून आपण इतरांचे सुद्धा आसू पुसण्यासाठी गेलं पाहिजे, इतरांच्या दुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही एक निर्णय घेतला. आमच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था जेवढा नफा होईल त्या नफ्यातून आम्ही या भागामध्ये जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या घरी जिथं कर्ता पुरुष वारल्या जातो त्या कुटुंबाचं उत्पन्न बंद होऊन जाते. आणि म्हणून आम्ही गेल्या त्या घरामध्ये गेल्या 5,000 रुपयाची मदत देतो. त्या फुल नाही फुलाची पाकळी म्हणून देतो. 5,000 रुपयामुळे काही त्यांच्या जीवनात बदल होत नाही साहेब, पण कुठंतरी त्यांना एक आधार दिल्यासारखं होतं आहे आणि त्यांना थोडं मान सन्मान दिल्यासारखं होतं आहे. आणि म्हणून आम्ही त्यांच्या घरी जाऊन 5,000 रुपयाचा चेक देतो. पण आता आम्ही असा निर्णय घेतला एक 5 वर्षापासून की आम्ही त्यांना 5,000 रुपये दिलेले खर्च होऊन जातील, म्हणून आम्ही त्यांना ज्याच्या घरात शिलाई मशीन शिवता येईल त्यांना शिलाई मशीन द्यायची, कारण त्यांना रोजचं उत्पन्न चालू झालं पाहिजे. कारण कर्ता पुरुष गेल्यावर त्याच्या घरी उत्पन्न चालू झालं पाहिजे. ज्यांना पिठाची गिरणी ठेवता येईल त्यांना पिठाची गिरणी आम्ही द्यायलो. आणि ह्या पद्धतीनं त्या कुटुंबाचं त्या कर्ता पुरुष गेल्यामुळे उत्पन्न बंद झालं ते उत्पन्न चालू झालं पाहिजे, म्हणून आम्ही पिठाची गिरणी असेल, शिलाई मशीन असेल त्या पद्धतीनं देत आहोत. सामूहिक विवाह चळवळीमध्ये आतापर्यंत किती विवाह केले आपण सर? बरोबर आहे साहेब. काय झालं, आमच्या भागामध्ये लग्न कार्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायचे आणि शेत विकावं लागायचं. ह्या गोष्टीचं आम्हाला दुःख वाटायचं, वाईट वाटायचं. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की बाबा आपण सामूहिक विवाह मेळावे घ्यायचे आणि सामूहिक विवाह मेळावे घेऊन आपल्या बांधवांच्या सगळ्या बायलेकींचे आपण जर लग्न लावून दिले तर कन्यादान एवढं पुण्यकर्म दुसरं कुठलंच नसतं. आणि मी जे एवढं घडलो ते लोकांच्या आशीर्वादामुळे घडलो, कारण मी सामान्य कुटुंबातला आहे. आज सामान्य कुटुंबातला असताना 3 कारखाने मी चालवायलो. 3 कारखाने घेणं, इथं एवढे मोठमोठे माणसं असताना सुद्धा लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, लोकांनी आशीर्वाद दिला, म्हणून मला 3 कारखाने काढता आले, म्हणून मला डेअरी चालवता येईल, म्हणून मला आज एवढ्या 20 शाखा आमच्या पतसंस्थेच्या चालवता यायल्यात. आणि लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून मला हे सगळं करायची प्रेरणा मिळते. लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, म्हणून मला हे सगळं करता येतं साहेब. आणि लोक जर नसते तर मला हे करता आलं नसतं. आणि राहिला कुटुंबाचा प्रश्न, कुटुंबाची लोकंसुद्धा म्हणतात की बाबा लोकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आमची आई असेल, आमचे वडील असतील, तर ही सगळी मंडळी, आमचे भाऊ असतील, आम्ही एकत्र कुटुंब आहोत, आम्ही 3 भाऊ आहोत. आजही आमचे 2 भाऊ शेतीकडे असतात, शेती करतात. आम्हाला 3 कारखान्याचे आम्ही जरी मालक असलो तरी आम्ही मालकासारखं कधी वागत नाही. आमचे कारखाने खाजगी जरी असले तरी आम्ही खाजगी कारखान्यासारखं सुद्धा कधी वागत नाही. सहकारी कारखान्याच्या पद्धतीनं आम्ही ह्या ठिकाणी वागतो. आणि म्हणून लोकांचा एवढा मोठा विश्वास आमच्यावर आहे आणि म्हणून आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे ही कारखानदारी चालवू शकाल. या भागामध्ये पाणी पातळी वाढावी, जलसंधारणाचे काही प्रकल्प आपण राबवले असं ऐकायला मिळालं. तर नेमकं या ठिकाणी जलसिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासाठी आपण कोणकोणते उपक्रम राबवले? साहेब, आम्ही या भागामध्ये जलस्रोत वाढावा आणि वॉटर हार्वेस्टिंग झाली पाहिजे, पाणी अडवा, पाणी जिरवा शासनाचा उपक्रम होता. आणि म्हणून आम्ही काय केलं, अनेक गावामध्ये जिथं शेतकऱ्यांनी आम्हाला संमत्या दिल्या त्या गावातले नाला सरळीकरण, नाला खोलीकरण आणि नाला रुंदीकरण ह्या स्कीम राबवल्या. त्यानंतर आम्ही अनेक तळ्यातला गाळ काढण्यासाठी आमच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं JCB दिला आणि लोकांनी तो गाळ घेऊन गेला. आज आम्ही बितनाळसारख्या गावातून मोठं तळं आहे तिथं, त्या तळ्यातून गाळ काढला, गोरठ्याच्या तळ्यातून गाळ काढला, कळगावच्या तळ्यातून गाळ काढला, आमच्या कारल्याच्या तळ्यातून गाळ काढला, त्यानंतर आम्ही शिंदीच्या तळ्यातून गाळ काढला. अशा अनेक तळ्यामधून गाळ काढला. त्या गाळ काढण्यामुळं तळ्याची खोली वाढली, पाण्याची साठवण क्षमता वाढली आणि तो गाळ शेतकऱ्याच्या शेतात गेल्यामुळं त्यांच्या जमिनी सुपीक झाल्या. म्हणजे डबल फायदा झाला, एक तर वॉटर हार्वेस्टिंग झालं आणि एक तर जमिनी सुपीक झाल्या. आणि यामुळं आपल्याला लोकांना न्याय देता आला. एकंदरीत आपल्याकडं फूड प्रोसेसिंग, आपल्याकडं केळीचा उद्योग मोठ्या प्रमाणात आहे, मला वाटतं सोयाबीन या ठिकाणी आहे. तर आपण भविष्यात किंवा हळदीचंही या भागात मोठ्या प्रमाणात आहे, तर फूड प्रोसेसिंग युनिट काही करण्याच्या काही संकल्पना की सुशी प्रोजेक्ट उभं करत असताना प्रचंड पैसा लागतो. आणि मग या सगळ्या एकदाच जर आपण केलं
तर आपण अडचणीत याल. आणि ह्या भूमिकेतून आम्ही टप्प्याटप्प्यानं हे सगळे युनिट या भागामध्ये उभं करायचं आमचं प्लॅन आहे. आणि निश्चित आम्ही त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचा प्लांटसुद्धा या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत. त्यानंतर या भागातल्या तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रोजेक्टचं नियोजन केलं आहे. आणि या भागातल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून माझ्या डोक्यात कल्पना आहेत. आणि हा तिन्ही तालुक्यातला प्रत्येक गावाला सिंचन कसं करता येईल आणि प्रत्येक गावच्या शेतकऱ्याला बारमाही पाण्याची सोय आणि त्याला लाईटची सोय आणि त्याच्या शेताला जायला रस्त्याची पांदण रस्त्याची सोय, ह्या जर 3 गोष्टी केल्या आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल आणून त्याला जर योग्य दाम मिळाला तर आमचा कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही ह्याची मला खात्री आहे. आणि निश्चित त्या पद्धतीनं माझ्याकडं प्लॅन आहेत आणि त्या प्लॅनप्रमाणे मी या भागाला पुढे नेणार आहे. आणि आमचा शेतकरी जर सुखी झाला, संपन्न झाला तर व्यापारपेठ चालणार आहे आणि व्यापाऱ्यांचे उद्योग चालणार आहेत, व्यापारधंदा चालणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या पद्धतीचं माझ्याकडं प्लॅन आहे, नियोजन आहे आणि त्या पद्धतीनं मी ह्या भागाला पुढे नेण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण नेमकं कोणकोणते कार्यक्रम किंवा प्रकल्प राबवले? हा साहेब, आम्ही गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून या भागामध्ये माती बंधारे, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, काही मुलांना वह्या वाटप करणे, पेनी वाटप करणे, गरीब लेकरांना कुठं ड्रेस वाटप करून त्यांना शिक्षणाची सोय करणे, या कामातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये या गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कामं करत आहोत. खूप खूप धन्यवाद. खरोखर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. आणि जेव्हा आजकाल सगळेच नेते म्हणतात की आमचं 20% राजकारण, 80% समाजकारण, पण शेतकरी सुखी, समाधानी, समृद्ध झाला पाहिजे, भूगर्भातली पाण्याची पातळी वाढली पाहिजे, कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, कर्ज दिलं पाहिजे, कर्जाचं योग्य युटिलायझेशन झालं पाहिजे. या सर्वच क्षेत्रात एक दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व म्हणून खूप दिवसापासून तुम्हाला भेटावं, बोलावं, तुमची मुलाखत घ्यावी मी ऐकत होतो, भेटण्याचा प्रयत्न करत होतो. आज तो दिवस उगवला. येणाऱ्या 3-4 दिवसात मी मराठवाडा नेता वर्तमानपत्रात ही मुलाखत मी प्रकाशित करणार आहे. आपण बिजी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिलात. आमचे पत्रकार मित्र हवळकर ना हिवराळे यांनीही घडवून आणण्यासाठी म्हणजे आम्हाला सहकार्य केलं. नसता पत्रकार म्हणजे सवती मत्सर जास्त असतो, पण एक चांगले माणसं, सुसंगती, सदा घडोसारखे तुमच्याजवळ प्रेम करणारे माणसं आहेत. मी आपला खूप खूप आभार मानतो. परमपिता परमात्मा तुमच्या सगळ्या नेत्याला सद्बुद्धी देव, तुम्हाला उमेदवारी मिळो आणि आपण आमदार होत आणि आणखीन या भागाचा सर्वांगीण विकास हो, अशा प्रकारची शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर.